हाय नमस्कार. आपण आलोय आज शेतामध्ये आज आपल्याला औषध मारायचे आणि औषध मारताना डाळिंबाच्या झाडाच्या वरती पण औषध गेलं नाही पाहिजे. त्यासाठी शेतकऱ्यांनी केलेला हा देशी जुगाड मी तुम्हाला आज दाखवणार आहे. हे बघा, मी शेतामध्ये आलेली आहे. सकाळचे जवळजवळ 8 वाजलेले आहेत आणि मी आता शेतामध्ये औषध मारण्यासाठी आलेले आहे. पाहू शकता हे जुगाड असं तयार केलेले. ही तार आहे आणि हा पहा, हा आहे तेलाचा डबा एक्स्ट्राचा पडलेला आणि खालच्या साईडने असा कट केलेला आहे. तर पाहू शकता ह्याला ही तार बसून घेतलेली आहे. आपण ज्यावेळेस औषध मारणार आहोत ना, त्यावेळेस काय काय करायचं हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर बघा मंडळी, हे आहे आपलं छोटंसं डाळिंबाचं झाड. दिसतंय का तुम्हाला हे झाड? हे बघा. तर ह्या झाडावरती हा डबा असा झाकायचा आणि साईडने औषध मारायचं. असं केल्याने काय होतं माहिती का, की औषध पण ह्या झाडावरती उडत नाही आणि झाड आपलं मरत नाही. औषध आहे तणनाशक. खूप सारं गवत आलेलं आहे, मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि अजिबात सुद्धा झाडाला काही सुद्धा होणार नाही हा जुगाड वापरल्यामुळं. हे पाहू शकता, औषध मारून झालं की असा उचलून घ्यायचा. बघा, औषध मारताना असा ठेवायचा, परत उचलून घ्यायचा. असंच हे जुगाड असणार आहे. ते पाहू शकता, पुढच्या पण झाडाला आपण असंच करणार आहोत. असं झाकून ठेवायचं मस्त, परत औषध झालं की उचलून घ्यायचं. असाच हा देशी जुगाड असणार आहे. तुम्हाला आमचा जुगाड कसा वाटला व्हिडिओ पूर्ण पहा आणि मला नक्कीच कमेंट करून सांगा. तोपर्यंत आपण आता व्हिडिओला सुरुवात करते. औषध, डबे उचलण्याची पद्धत आणि मस्त असं शेतातील कामं. आपलं जे आहे शेतकरी ब्लॉग हे शेतकरी चॅनल आहे आणि शेतामधली अशी कामं मी तुम्हाला दाखवत असते आणि देशी टिप्स जुगाड दाखवत असते. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. बघा मंडळी, असं काही झाकायचं असते आणि हे उघडायचं मस्तपैकी. झाड बघा कसं मस्त वाचलेलं आहे. जा स्वप्नील पुढे जा. तर बघा, स्वप्नील आता इथं झाकलेलं झाड होतं स्वप्नीलनी आणि औषध मारायचं काम चाललेलं. अजिबात सुद्धा उडून द्यायचं नाही त्याच्यावरती औषध, म्हणून जरा फास्टमध्ये हे काम आपलं चाललेलं आहे. तर पाहू शकता, मी आता हे झाकून ठेवते आणि बघा असं मारावं लागते एकदम सुद्धा. आणि वारं सुटलेलं आहे त्याच्यामुळं झाडांवरती औषध जाऊ शकतं आणि झाड जळू शकतं. औषध पण एवढ्या पावरचं नाही आहे बरं का. पण कसं आहे, डाळिंबाचं झाड हे खूप नाजूक असतं आणि आत्ताच लागवड झालेली आहे. तर चिकटलेले आहेत बरं का झाडं, पण जाऊ शकतात झाडं, म्हणून हे थोडीशी जबाबदारी म्हणून आपण हे असं औषध मारायचं काम करतोय. पूर्ण झाडाच्या कडेने जरी मारलं तरी झाडाला काही सुद्धा होत नाही बरं का. फक्त झाडावरती येऊन द्यायचं नाही, म्हणजे पानं वगैरे जळून द्यायची नाही ती. तर बघा काही मी असं झाकून घेतलेलं. मोठं झाड असलं ना तरी पण ह्या डब्यामध्ये असं झाकलं जाते बघा. हे पूर्ण औषध जळाल्यावर सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, नाही का. स्वप्नील झाक ना, इकडे जा ना पुढं. गवत सुद्धा भरपूर सारं होतं आपल्या शेतामध्ये आणि आता या पावसाच्या सीझनमध्ये शक्य नाहीये ते गवत काढणं, कारण भरपूर सारी कामं आणि गवत किती जरी काढलं तरी गवत यायलाच लागले बरं का. तर आम्ही असा हा जुगाड केलेला आहे. तुम्हाला देशी जुगाड आवडला का सांगा. डबं झाकायचं झाडांवरती आणि मस्त औषध फवारायचं काम आहे. झाडांना पण काही प्रॉब्लेम नाही आणि व्यवस्थित असं आपलं औषध पण मारून होते बघा. किती पण औषध मारलं तर औषध काय गवत काय यायचं राहतच नाही. व्यवस्थित झाकून घे बाळा, म्हणजे काय अडचण येणार नाही. आणि पूर्ण डब्याच्या साईडने पूर्ण मारा औषध, म्हणजे कसं परत खुरपायची काय अडचण येणार नाही. इकडे पण औषध मारून घ्यायचे, पण वेगळ्या पद्धतीचं. चल बाळा तिकडे झालंय का, चल बाळा झाक तिकडे, तिकडे जा पप्पांकडे जा. स्वप्नील पुढं होतो, तू ना पुढं झाडापर्यंत पोचलं पुढच्या पप्पा. व्यवस्थित शेती करायचं. काय होतं त्याने फांद्या हे होतात, पालं जळलं जातात. पावरचं जरी नसलं तरी पण पाला जळणारच, कारण हे औषध आहे.
जा तिकडे तिकडे जा, पुढं पुढे जायचं लगेच. पप्पा माझ्यापाशी पोचले की तू पुढे जायचं. इकडे जास्त नाही तर त्या कडेला जरा जास्त होत. तर आपण असा देशी जुगाडचा वापर करून घेतलेला आहे. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. असेच व्हिडिओ पाहत राहा. शेतकऱ्याचे जुगाड तुम्हाला आवडला का मला कमेंट करून सांगा. नवीन असताल शेतकरी ब्लॉगमध्ये अजूनही तुम्ही लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. आणि गावाकडचे असे जुगाड नक्कीच बघायला विसरू नका. धन्यवाद.